नमस्कार शेतकरी मित्रांनो. विदर्भाच्या यवतमाळ झालं तर बाकी जिल्ह्यांना अद्याप पीक विम्याचा लाभ भेटलेला नाही आहे. तर लगेच आता काही जिल्ह्यांना विदर्भामध्ये स्पेशली विदर्भ त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांना पीक विम्याचं वाटप आता सुरू होणार आहे. तर यामध्ये पाहायला गेलं तर आता वाशिमची शेतकरी संख्या खूप जास्त मोठ्या प्रमाणात आहे व तिथला निधी देखील चांगला आहे. पाहायला गेलं तर यवतमाळमध्ये पीक विमा जास्त प्रमाणात भेटला नाही, कारण ती रिलायन्स इन्शुरन्स प्रायव्हेट लिमिटेड जी कंपनी त्या विभागात कार्यरत आहे त्या कंपनीने 25% अग्रिमाच्या यादीतून यवतमाळला बाहेर काढून टाकलेलं आहे. याबाबत म्हणजे आता त्यांना कुठल्याही प्रकारचा नंतर आता जो निधी आता भेटला आहे यामध्ये दुसरा टप्पा वगैरे काहीही भेटणार नाही आहे. तर बघा, ते झालं यवतमाळचं. आता यवतमाळ जर कोणी असाल तर कृपया आताच व्हिडिओ सोडून जा, कारण यानंतर यवतमाळची कुठलीही अपडेट नाही. तर बघा, बाकी जिल्ह्यांमध्ये पाहायला गेलं तर अकोला, अमरावती, वाशिम, त्यानंतर बाकी जेवढे जिल्हे राहिलेले आहेत तेवढ्या जिल्ह्यांना आता पीक विम्याचं आता जे काही वाटप काय तारीख निर्धारित झालेली आहे, किती गावं किती तालुके ह्यामध्ये पात्र आहेत याच्या संदर्भात सर्वस्व मी अपडेट देणार आहे. त्याचबरोबर व्हिडिओ जर ही माहिती देऊन जर थोडासा वेळ उरला तर मी बाकी जिल्ह्यांची देखील उर्वरित जेवढे शेतकरी राहिलेले आहेत त्यांची देखील अपडेट मी व्हिडिओमध्ये नक्कीच सांगणार आहे. तर कृपया व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. पण त्या अगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर माझं नाव आहे सम्राट आणि स्वागत आहे तुमचं शेतकरी सम्राट यूट्यूब चॅनलमध्ये. जर चॅनलला तुम्ही अद्यापही लाईक, सबस्क्राईब व शेअर केलं नसेल तेही करून घ्या व माझ्या डाव्या साईडला बेल आयकनचं जे काही बटन दिसते त्याला देखील दाबा, म्हणजे तुम्हाला शेती संबंधित व पीक विम्याची जी नवीन येतात त्याच्या संबंधित तुम्हाला जी काही सर्वात लवकर अपडेट आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करीत असतो. तर चला, आपण तुमचा वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा मित्रांनो, आता पाहायला गेलं तर विदर्भामध्ये जेवढे शेतकऱ्यांनी स्वतः क्लेम केले व 25% अग्रिमाचे जे शेतकरी आहेत त्यामध्ये पीक विम्याचं वाटप आता होणार आहे. पण रक्कम पाहायला गेलं तर तेवढी रक्कम भेटणार आहे जेवढी ॲप्लिकेशन स्टेटसवर रक्कम दाखवत आहे. 6,500 7,000 या प्रकारची रक्कम भेटणार नाही, पैसे कमी भेटणार आहेत. याबाबत आता कुठे नेमका पैसा जातो आहे ह्याबाबत कुठलीही प्रकारची काही अपडेट नाही आहे. रक्कम भेटली तर 4,000 4,500 5,000च्या आसपास तुम्हाला भेटू शकते. कुणी जर तुम्हाला म्हणलं की एवढी रक्कम भेटली 22,000 20,000, विश्वास ठेवू नका, भेटलीच नाही, भेटणारच नाही आहे. चॅलेंज लावा तुम्ही, एवढी जर भेटली तर चॅनल बंद करून टाकेल मी. तर बघा मित्रांनो, आता पाहायला गेलं तर आता वाशिमच्या बऱ्याचशा मागच्या व्हिडिओमध्ये कमेंट आल्या होत्या की बाबा वाशिमबद्दल अपडेट द्या. वाशिमबद्दल कोणी म्हणत होतं रिसोड वाशिम तालुक्यातले जे काही गाव आहेत त्यांच्या संदर्भात काय अपडेट आहे का? हो, अपडेट आहे. जेवढे पाहायला गेलं आता वाशिममध्ये बघा, कारंजा, लाड, त्यानंतर मंगरुळपीर, मानोरा, मालेगाव, रिसोड आणि वाशिम या तालुक्यातले बरेचसे गावं पात्र आहेत. यामधले जवळपास 50% शेतकऱ्यांना पीक विम्याचा मेसेज कधीही येऊ शकतो. कमी जास्त मागे पुढे होऊ शकतं, कारण पीक विम्याचं वाटप बघा आता मागच्या 2 दिवसाच्या सुट्ट्या झाल्या, त्या सुट्ट्या सोडून पीक विम्याचं वाटप सुरू असतं. सुट्टीच्या दिवशी कुठल्याही प्रकारचं वाटप वगैरे होत नाही, कारण गव्हर्नमेंट ऑथॉरिटी बंद असतात सगळ्या. तर यामध्ये बघा, आता कारंजा, लाड तालुक्यामध्ये 150 गावं पात्र आहेत. 150 खूप मोठी संख्या आहे. त्यानंतर रिसोडमधली 95 गावं, त्यानंतर वाशिम प्रॉपर वाशिम तालुक्यातली 121 गावं, त्यानंतर मंगरुळपीर आणि मानोरा तालुक्यातली प्रत्येकी 131 132 व राहिला मालेगाव तालुका 121. जवळपास 668 गावं हे वाशिम जिल्ह्यातली पात्र आहेत. या गावांना रक्कम भेटू शकते. रक्कम किती भेटणार आहे ते तुम्हाला सांगितलं आहे. म्हणजे मी एकंदरीत फक्त वाशिम जिल्ह्याचाच उल्लेख केलेला नाही, विदर्भातले बाकी जेवढी जिल्हे आहेत त्यांना देखील तेवढीच रक्कम भेटणार आहे. जास्त भेटली तर माझ्या तोंडावर चप्पल मारू शकता तुम्ही. तर बघा, ह्यामध्ये आता मी चेष्टा करत नाही, खरंच मारू शकता, कारण जास्त रक्कम भेटणार नाही हे 100% ही प्रॉपर ही आहे. तर बघा, आता ह्यामध्ये एक एक करून आता आपण वाशिमपासूनच आपण सुरुवात करूया. तर बघा, आता वाशिम तालुक्यातले आता 122 गावं आहेत पात्र. तर मग त्यामध्ये बघा, आता काहीची शेतकरी संख्या कमी असल्यामुळं व निधी संख्या कमी असल्यामुळं मी ते गाव घेणार नाही व ज्यांना भेटणार नाही मी ते देखील गावं सांगतो. तर बघा, आता भेटणार कोणाकोणाला आहे वाशिम तालुक्यातले आता अंजनखेडला भेटणार आहे, त्याचबरोबर अटकळी, आडगाव खुर्दला भेटणार आहे, त्यानंतर असोळ्याला भेटणार आहे, त्याचबरोबर इलाकी, उकळीपेन,